आज मैदान पार पडलं वडूज फाटीवरती ओपनचं असं भव्य दिव्य आणि त्या मैदानामध्ये या बैलगाडा शिरू क्षेत्रामध्ये गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं असा वरद जिंजर कंपनी यांचा हिंद केसरी विसापूरकरांचा कार्तिक आपल्यासोबत सगळी टीम आहे. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं, सगळ्यांना माहिती आहे तरी सांगा. नाव काय? सागर काळभोर, हरपवाडी. काय सांगाल आज एक नंबरचा जो मान आहे तो पटकवलेला आहे आपल्या कार्तिकने आणि रुद्राने, काय सांगाल? नाही, महत्वाचं म्हणजे आम्हाला आज म्हणजे नंबर नशिबाचा भाग आहे, पण आम्हाला आज गुलाला तर आणलं गरजेचं होतं. का म्हणून कालच्या भावावरती आमची लय चर्चा झाली आज बैलाच्या आमच्या, म्हणजे संपला म्हणून सांगितलं बैलाला कालपासून की बैल पळू शकत नाही सर, असं तसं लय झालं. म्हणजे काल मैदानात चोराडच्या असं ऐकायला भेटलं. रात्री काय झिटी मी रात्री शेटला कॉल केला 9-10 इथून चोराडच्या मैदानातून घरी गेलो, तिथं पण आपल्या टाग्याने एक नंबर केला. तिथून घरी गेलो की शेटला बैला कॉल केला, म्हणतो उद्या काय पण करून बैल पळू. तर शेट काय बोललं, नको बैल पावायला, पहिला आपण फेरं काढू त्याला, डावी उजवीनं फेरं काढून पळवूया. तर मग मी थांबून तरी मला राहावं नाही, मी लगेच फोन केला, म्हणजे काय पण करू हाणू गाडी. तर बैल कसा तर आम्ही आपला दुसरा एक घरी आहे लखन म्हणून, तर त्या लखन बरोबर आपण रुद्रा पळवलेला, ती पण गाडी चांगली पाहिलेली. तर मग तेच टाकूया बैल बोललो. मग रात्री डिसिजन झाला. पप्पू शेटला आमच्या तारगावचा फोन केला, कसं काय करा. तर पप्पू शेट बोललो बोल तू, लगेच पावती टाकतो. मग त्यांनी पण एका शब्दावर पावती टाकली रात्री, आमच्या शेटने पण एका शब्दावर पावती टाकली आणि डायरेक्ट आमचा पायरा रात्री झाला. लगेच झालं रात्री फोन केला आणि सांगितलं निखिलला सकाळी आपल्याला मैदानावर जायचं. तर आम्ही जाणार होतो तिकडे आपशिंगला मैदानावर, मग आम्ही असं बैल घेऊन दोन्ही अचानक इकडे आलो. तुम्ही म्हटलं की काल पराभव झाला, लोकांची चर्चा झाली, नक्की त्या चर्चेला उत्तर आज दिलं का? दिलं, त्यानं उत्तर लय वेळा दिलं आम्हाला. त्याच्याकडे बघून पण वाटणार नाही, त्यानं एवढं आम्हाला कमवून दिलंय, म्हणजे बोलाय पण शब्द नाही त्याच्यासाठी एवढं. म्हणजे आम्हाला त्यानं आदतमध्ये हिंद केसरीचं मान दिली, ती हिंद केसरी झाला, सगळं त्यानं किताब त्यावरती केली. ती सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो आदत वयापासून हिंद केसरी आहे. आणि असं काय नाही, फक्त आम्ही पहिल्यांदा त्याला दुसऱ्याच्या मैदानात हाणलाय काल, नाहीतर कंटिन्यू ओपन मध्येच एक नंबर आहे ती. असं आदतमध्ये आम्ही त्याला ओपनलाच कंटिन्यू हाणतोय, दुसऱ्यात कधी हाणला नाही. काल फक्त पहिल्यांदा हाणला, आमच्याकडून खाली जरा चुकी झाली, त्यामुळे गाड्याची खाली फॉल झाली. काय सांगाल आज जी गाडी पळाली तो रात्री पायरा तुम्ही सांगितलं झाला, तो बैल काय माहिती आहे आमच्या घरातला आहे, तो पण थारचा मानकरी आहे रुद्रा. त्यानं पण त्याचं पण संघर्षाचा दिवस लय वाईट आहे ती. तो पण बैल एवढा आजारात होता ना, त्यामुळे आपलाच आहे पाहुण्यांच्यातलाच आहे आमचा कोणता नाही. ते पण त्याचा पण लय संघर्ष आहे. त्याच्यावर त्याला तो बैल पोहतो एक नंबर मध्ये, फक्त त्याच्या मध्यंतरी जरा पहिलं आमच्याकडून चुकत होतं. पप्पू शेटला फोन केला की कधी नाही म्हणत. त्या माणसाचं त्या एक देव माणूस आहे आमच्यासाठी, म्हणजे आम्हाला एक काय बोलते ती एक ज्ञान, म्हणजे एखादी गोष्ट चांगली सांगायला ती 100% सांगते आम्हाला, ही नाही ही चुकतंय ती नाही. नियोजन करायचं नाद नाही करायचा आम्हाला, म्हणजे प्रत्येक गोष्टी नियोजन सांगत असते. आप्पा आमचा आप्पा किरण आप्पा पप्पू शेट. आज जी गाडी गटाला कशी काय पळाली? गटाला गाडी चांगली पाहिली, शेवट गटात पाहिजे 50 गट, शेवटचा सेमी आणि फायनल लगेच. त्याला आराम सुद्धा करायला मिळाला, आराम दोन्ही पण बैलांना नाही, दोन्ही पण बैलांना आराम नाही. तरीही आज फायनलचा एक नंबरचा मानकरी. नक्की काय असं आहे नक्की कार्तिक मध्ये? कारण की एखाद्या 2 मैदान जातं परंतु तो गुलाल हा मिळवतो. त्याला आहे ना झुटलाय हो, म्हणजे एखादी गोष्ट अशी त्याला कळतं का नाही ते आपल्याला काय माहिती नाही, पण त्याला अशी एक त्याला असं डावलं नको, म्हणजे कुठली गोष्ट अशी चुकीची झाली का त्यावर तो 100% करून दाखवतो, काय ना काहीतरी 100% करून दाखवतो. त्याने आज केलं. आम्ही रात्री पहिऱ्याला पण फोन भरपूर केलं, पण माझ्या डोक्यात एक पायरा होता आमचा घरचा, त्यामुळे मी काय लगेच त्याला विचारलं निखिलला कसं काय करायचं. शेटचं आमच्या सगळ्यांचं बोलणं करून घेतलं, लगेच पायरा गेला. एवढा टॉपचा नंदी पण पायऱ्यांना थोडीशी अडचण येत होती का? नाही, पायऱ्यांना आमच्या कधीच अडचण नाही आली. आता प्रॉब्लेम काय झाला, जरा असं काय असते एक चूक होती ती आमच्याकडून झाली, जरा सुट्टीला काल बैल आमच्याकडून जरा ही झाला प्रॉब्लेम की आज लगेच पायऱ्याला शेट रात्री जणांना कॉल केलं ना, आज बोलले डायरेक्ट. पुन्हा एकदा ती जोडी कधी मिळेल बघायला? ते काय कधी पण करा, त्या जोडीचं काय नाही विषय, ती जोडी कधी पण पोहोचली. आजचा सेमी कसा होता? सेमी बद्दल थोडीशी माहिती द्या. सेमी टॉपचा होता. आम्ही पण खाली आता अपेक्षाच म्हणजे सोडलेलीच, का आमच्याकडून चुकी झाली, गाडी पाठीमागे सरली झेंडा पडला. काय ती तुम्ही सुट्टी मेकर म्हणून काम करता त्या ठिकाणी किंवा नियोजन वगैरे सगळं लावता, एक तिथं काय नाही मी नियोजन नाही करत. महत्वाचा विषय असा आहे की नियोजन करायचं कारण काही हे बैल म्हणजे माझ्या घरातला जीव असले गत आहे, आणि रायनामध्ये माझा जीव असले गत आहे. ही 2 बैल असे आहेत की त्या बैलांना मी नाही कधी डावलत, ती बैल म्हणजे माझा एक प्रकारचा जीवच आहे. माझ्या डोळ्यानं पाणी आलं मागायचं शेटला विचारा, येणारच कारण की तुमचा जीव आहे. रायनानं पण एक नंबर केला तर माझ्या डोळ्यानं पाणी येतं. आता म्हणजे तो पण बैल आपला आहे, आणि हे बैल जरी शेटच्या नावाने जरी पळत असेल परंतु तुमचा स्वतःचाच बैल आहे, तुम्ही तशीच काळजी घेता त्याची. जीव आहे त्यानं लय केलं आमच्यासाठी, म्हणजे बोलायचे शब्द नाही त्याच्यासाठी.
बोलायला शब्द नाही तितकं त्यानं करून ठेवलंय. ज्यावेळेस फायनलला गाडी खाली गेलेली तेव्हा मनामध्ये काय चाललेलं दडपण होतं कारण काय मला तेवढंच होतं की यो उभा राहत नाही मिनिट पट्टीला शांत. यो जर शांत उभा राहिला ना तर 100% म्हणजे नंबर काय वरचा नंबर करू शकतो. एकच करू शकत असं काय नाही, फक्त नंबर करू शकते गाडी. शेडबद्दल काय सांगाल? शेडबद्दल काय शेडनं जे काय केलंय ते खूप केलं आमच्यासाठी. कारण की तुम्हाला माहिती आहे, जाईल त्या पडद्या मैदानामध्ये मागचा हिरो म्हणतात का नाही ते आमचं शेट आहे ती कधी असे कोण करू पण करू शकत नाही. एवढं पण आणि पप्पू शेटनं आमच्या तारगावच्या आम्हाला त्यांनी पण लय आमच्यासाठी केलंय. 2 माणसासाठी म्हणजे आम्ही कुठं म्हणजे डावलत नाही. श्रीनाथ केशरीला आम्हाला 2 गाड्या दिल्या त्या. ही कार्तिकची एक गाडी दिली आम्हाला. श्रीनाथ केशरी काय बघू शकताय काही गाडी सागर काळभोर शिंदे केसरी कार्तिक 60चा पचित्ता. मित्रांनो बघू शकताय की एवढा मोठा मनाचा दिलदार माणूस म्हणजे शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज तुम्ही सांगितलं सागर शेठनी सांगितलं की रात्री पायरा अचानक झाला, काय सांगाल? काय झालं, काल जे घोटाळा झाला त्यामुळे थोडंसं पहिल्याला अडचण आलं. बऱ्याच जणांना कॉल बी केले. नंतर माझ्या डोक्यात मी सागरला फोन केला, सागर फेरं काढूया आपण बैलाची. सागरनं पुन्हा पोराने सगळ्यांनी डोक्यात काय नियोजन वेगळंच लावलं आणि माझ्यावर प्रेशर टाकलं की उद्या आपल्याला गाडी पळवायची आहे. आणि पप्पू शेटकर रुद्राबर पळवायची. आता तो बैल तर आमच्यावर लखन बरोबर गाडी चांगली पळते. आमची 2 वेळा गाडी पळली, ती गुलाल राहिली गाडीची. आणि आता सागर यांनी जर एवढी कसोटी दाखवली म्हटलं मी माघार का घ्यायची. त्यामुळे लगेच आम्ही पावत्यांचं नियोजन केलं. मला वाटतं 8:30-9च्या आसपास पावत्या टाकल्या. दोघांनी एक पावत्या टाकून नियोजन. पहिल्या गटात पावती निघाली त्यावेळेस आम्हाला पोचायला वेळ झाला. बैलाबरोबर आम्ही 2च माणसं पुढे पाठवली होती. आम्हाला थोडंसं काम उद्योग वगैरे बघून पुन्हा निघाली गाडी 49 म्हणजे शेवट. तिथं गाडी हाणण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय बी चांगला झाला. गाडी बी 3 फेर आज चांगली पळाली आणि आज बैलांनी खरंच साध्य करून दाखवलं. आपले जे संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमाबद्दल काय सांगाल? नियम हे अतिशय चांगले आहेत. या नियमातून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पहिलं आम्हाला सवय लागली होती, आमच्या जरी 3-3, 4-4 पावत्या असल्या तरी आम्ही पहिल्या 10 ते 15 गटातच पळून घ्यायचो. आज तसं नाही, आज जिथं निघेल तिथं पळायची. त्यामुळं गरीबाला बी म्हणजे एखाद्या कमी गाडी त्याला चान्स मिळण्याची शक्यता जास्त येत नाही. काल एक तुम्ही बघितलं काल जरा चारी पण नंदी काल 1 नंबरचं मानकरी झालं म्हणजे गरीबांचं. बैल आहे कमी जास्त होणार त्याच्याबद्दल काय नाही. पण समजा तो सागर असो निकल असं आज घोटाळा झालाय म्हणून उद्या त्याच्याकडे दुर्लक्ष करणारे लोक नाही की. बरोबर. त्यांच्या डोक्यात आज घोटाळा झाला तर उद्या आपण सिद्ध करून दाखवायचं. त्यासाठी त्यांचा प्रयत्न जास्त असतो. त्यामुळे त्यांना श्रेय. आता आम्ही तुम्हाला आमचे उदाहरण सांगत नाही. जसं कार्तिकची सिच्युएशन झाली ना तशीच त्या शिरवाच्या मैदानात राहण्याची सिच्युएशन झालेली. तसंच राहिना खाली फॉल झालेला आणि सायकॉरंती. आणि त्या दिवशी म्हणजे आपण एवढ्या लोकांनी सांगितलं माझ्याबद्दल, एवढं वाईट सांगितलं की तुमच्या प्लॅनच केला, तुमच्या गेमच केली, म्हणजे मुद्दामच त्यानं बैल अडकावला, 1 नंबर तुमचा घालवला असं तसं. काल पण सिस्टीम तीच झाली. पण त्या दिवशी पण ती झालेलं. पण अका रात्रीच आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच नियोजन लावून लगेच राहिना 1 नंबर केला. आणि काल पण असंच झालं म्हणून आज रात्री नियोजन लावलं आणि आज पण 1 नंबर केला. लोकांनी कुरगुड्या जरी केल्या तरी शेठचा विश्वास आहे तुमच्यावरती, काय सांगाल? विश्वासाचं काय नाही. विश्वास ह्यो जेव्हा घेतला ना तेव्हापासून याचा माझा संबंध वेगळा आहे. काय सांगाल आजचा जो आनंद आहे तो खूप एक आनंद तुमच्या गगनात मावेना. कारण की जो काल तुमची चर्चा झाली कार्तिकची तुमची आणि त्या चर्चेला आज त्यानं एक उत्तर दिलं आणि प्रथम क्रमांकाचा जो मान आहे तो पटकवला विसापूरकरांच्या हिंद केसरी कार्तिकने. असाच कायम गुलालामध्ये कार्तिक आपला राहो. पप्पू शेट जरा या तुम्ही. मित्रांनो आपल्यासोबत आहेत जो कार्तिक सोबत जो नंदी पळाला श्रीनाथ केसरीचा 2 नंबरचा मानकरी, थारचा मानकरी रुद्रा बैलाचे मालक आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल आज कसं काय नियोजन झालं होतं? नियोजन सागर निखिल दोघांनी केलं होतं रात्री. त्यांच्या काही शब्दाला मी कधी फोन केला की लगेच मी तयार होतो बैल घेऊन. त्याचा काही विषयच नाही. दोघं बी नियोजन 1 नंबरचं करतात त्यामुळे आम्ही कधी विचारतच नाही. ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की तो रुद्रा जो आहे तो टॉपच्या बैलांसोबत जास्त पळत नाही, परंतु हलकी 2 ते 3 नंबरची नंदी घेऊन पळतो. एक त्याचा वेगळंच कारकीर्द आहे, काय सांगाल? रुद्रानं आजपर्यंत 1 नंबरच्या बैलात गुलालच नाही. ती सगळं 2 नंबर 3 नंबरच्याच बैलातलं गुलाल आहे ती. कारण 1 नंबरच्या बैलात आम्हाला अजून पळायचा चान्सच भेटला नाही. तरी तो पळतोय आणि गुलाल मिळवतोय, 1 नंबर मिळवतोय. काय सांगाल टीम बद्दल? काय सांगाल? टीमचा काही विषयच नाही. आणि सागर निखिल शिवाय यांच्याशिवाय बैलच उभा राहत नाही आमचा. बऱ्याच जणांनी ट्राय मारलं पण बैल थांबतच नाही ना. एवढं म्हणजे आमच्यासाठी कष्ट घेतात. आता पाहू तर म्हणजे ह्यांचा बी वाटा तेवढाच आहे. आमच्या गुलालाच्या यशाच्या मागं त्यांचा वाटा तेवढाच आहे. त्यांची लय धडपड असते. कधी शब्दाला नाही त्यांनी कधी म्हटलंच नाही. कुठं पण मैदान असू द्या ते लगेच येते. फोन केले. आज जोडीनं प्रथम क्रमांकाचा मान पटकवला, काय सांगाल? महत्वाचं म्हणजे 1 नंबरपेक्षा आम्हाला जरा दुःख वाटलं बकासूरचं. का म्हणजे ह्याचा गुरु तर तो आहे. मेन तर सुरुवात त्याच्यामुळे आहे जी 1 नंबरची. म्हणजे आपल्याला 1 नंबर बकासूरपासूनच गावली ती.
जर कार्तिकचा गुरु असेल तर बकासूर आहे आणि तो तर आमच्यासाठी देवच आहे. त्या गाडीनं फक्त आता काय नशिबानं सेमी पास केला. एक म्हणजे जी गाडी पळत होती तेव्हा दुःख वाटतं की ती किस्मत आणि ही गाडी पळत होती काय कारणास्तव किस्मत वायदाराची म्हणजे त्याचं निधन झालं ती पाहिजे. गाडी एक आमची ठाम हुकमी बोलत होती. काय सांगाल किस्मत बद्दल काय सांगाल थोडंसं? तो एक आता कार्तिक आणि किस्मत एक गुलालाची बादशी होती, काय सांगाल? जायची तर एक नंबर असा त्या गाडीनं आमच्या कधी नाराज नाही केलं त्या बायला, म्हणजे त्या गाडीनं आम्हाला मिस करताय तुम्ही त्याला? लय मिस करतो आम्ही. ज्या वेळेला कार्तिक तोंडात येतो त्यावेळेला किस्मत हे नाव येतं आमच्या तोंडात. काय रुद्राचा पळ कसा होता आज? रुद्रा कायम पोहतोय, जेव्हापासून घेतलाय ना आदतपासून तो पोहतोच आहे. पळाला नाही काय ते आता मध्यंतर त्याला प्रॉब्लेम पोटात झालेला त्यामुळे ते बांधून ठेवलेला. जरा थारचा मानकर झाला त्यानंतर आम्ही थोडे 2-3 महिने बांधून ठेवला. 2-3 महिने बांधून ठेवला त्यानंतर एक नियोजन केलं तिथं आम्ही 1 नंबर केला, पण ती जरा प्रॉब्लेम पट्टीवर झाला. त्यानंतर ना आता त्या दिवशी रेट्रेझरमध्ये घरची गाडी लखन आणि रुद्रा हाणली, ती गाडी 1 नंबर पळाली. मग त्याच्यावरती आज 1 नंबर. ठीक आहे, अशीच दोन्ही नंदी कायम गुलालामध्ये राहू. धन्यवाद.